शेतकरी मित्रांनो, बांधवांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मोदी सरकारने आणलेला नवीन बजेट यावर आपण चर्चा करणार आहोत आणि या बजेटामधून शेतकऱ्यांसाठी कोणकोणती नवीन योजना येणार आहे आणि शेतकऱ्यांना नेमका कुठला फायदा होणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओत बघणार आहोत। शेतकऱ्यांना एवढ्या सुविधा आणि किती सुविधा या नवीन अर्थसंकल्पात येणार आहे याची आपण यादी बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, निर्मला सीतारामन यांच्या हस्ते 2024-25 या आर्थिक वर्षासाठी महत्त्वपूर्ण अर्थसंकल्प सादर केला आहे। या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी देखील मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत। या अर्थसंकल्प भारताला विशेष बनवण्यासाठी असलेला पाया आहे असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे। तर चला आपण यामध्ये बघूया। तर अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत आणि शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प खूपच आनंददायी आहे, कारण सरकारने कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.5 लाख कोटी रुपयाचा ते बजेट जाहीर केलेला आहे। गेल्या वर्षी तुलनेत यावर्षी 25,000 कोटी रुपये अधिक खर्च करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। मित्रांनो, मागच्या वर्षी जे बजेट आहे त्याच्या तुलनेत यावर्षीच बजेटात 25,000 कोटींनी वाढ झालेली आहे। म्हणजे तुम्हाला आता एक नवीन योजना यात मिळणार आहे, तुम्हाला नवीन सुविधा आता या आर्थिक वर्षात भेटणार आहे। शेतकऱ्यांसाठी हे खूपच आनंददायी गोष्ट आहे। चला आपण आता बघूया कोणकोणती तुम्हाला यात फायदा होणार आहे। राज्यभरात भागीदारीत कृषी आणि शेतकऱ्यांसाठी डिजिटल पायाभूत सुविधांवर काम करणार। 2. नैसर्गिक शेती वाढवण्यावर सरकार विशेष भर राहणार, म्हणजे जे नैसर्गिक शेती आहे त्यांना वाढवण्यासाठी सरकारचा विशेष भर राहणार। नंबर 3. सरकार 32 पिकांसाठी 109 वाहन आणणार आहे, म्हणजे यात 32 जे पीक आहे त्यांसाठी 109 वाहन इथे आणण्यात येणार आहे। कृषी तसेच संलग्न क्षेत्रासाठी 1.5 लाख कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा। 1.5 लाख रुपये तर खर्च होणार सरकारकडून अशी त्यांच्याकडून घोषणा करण्यात आलेली आहे। 6 कोटी शेतकऱ्यांची माहिती जमिनीच्या नोंदणीमध्ये आणली जाणार, म्हणजे जे 6 कोटी शेतकरी आहे यांची माहिती जमिनीसाठी नोंद त्या शेतकऱ्याची करणार आहे। नंबर 6. 5 राज्यांमध्ये नवीन किसान क्रेडिट कार्ड जाहीर केले जाणार। मित्रांनो, नवीन क्रेडिट कार्ड इथे जाहीर करणार आहे, पण मात्र 5 राज्यामध्ये करणार। 5 राज्यामध्ये नवीन किसान क्रेडिट कार्ड जाहीर होणार आहे। तसेच कृषी तसेच रोजगार आणि सामाजिक न्यायाला प्राधान्य दिले जाईल। तर रोजगार झालं, कृषी तर ते आणखी प्राधान्य दिलं जाईल। सर्वात महत्त्वाचे म्हणजे डाळ आणि तेलबियांच्या उत्पन्नात शेतकऱ्याकडून जास्तीत जास्त भर हवा यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार। तसेच शेतकऱ्यांनी उत्पन्न साठवून ठेवण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न करता आला पाहिजे आणि त्यांना साठा सुद्धा करता आला पाहिजे, यासाठी इथे विशेष या बजेटमध्ये भर देण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपण आता काही पॉईंट बघितले, हे अर्थसंकल्पनांचा यातून तुम्हाला फायदा होणार आहे। हे बजेटमध्ये या पॉईंटची चर्चा त्यांनी केली होती, कोणी निर्मला सीतारामन यांनी केली होती। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे मित्रांनो। आता तुम्हाला नक्कीच या नवीन अर्थसंकल्पनेत या बजेटचा फायदा होणार आहे। तर असे नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।